नमस्कार मित्रांनो, मी आहे शेख समीर. तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचे इन्फो मराठी या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आजचा टॉपिक आहे तुमचा प्रवास सोयीस्कर आणि आरामदायी करण्याबाबत. आता तुम्हाला रेल्वे तिकीट बुक करण्यासाठी रांगेमध्ये लागण्याची अजिबात गरज नाही. मित्रांनो, रेल्वेने आता तुमचा प्रवास आरामदायी व सुखकर करण्यासाठी रेल1 हे ॲप तयार केले आहे. या ॲपवरून तुम्ही घरबसल्या रेल्वे तिकीट बुक करू शकता. पण कसं, तर जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये. तर यासाठी मित्रांनो, सर्वात प्रथम आपल्याला रेल्वेचे एक ॲप आहे ते प्ले स्टोअरवरून डाउनलोड करायचा आहे. ॲप डाउनलोड केल्यावर मित्रांनो, आपल्याला ॲपवर मोबाईल नंबर टाकून सर्वात प्रथम रजिस्टर करून पासवर्ड बनवायचा आहे. हे सर्व केल्यानंतर मित्रांनो, आपल्याला लॉग इन या बटनावरती क्लिक करून लॉग इन करून घ्यायचा आहे. मित्रांनो, लॉग इन केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा इंटरफेस दिसून येईल. त्यामध्ये आपल्याला 3 ऑप्शन दिसतील. एक रिझर्व्ड, दुसरा अनरिझर्व्ड आणि तिसरा आहे प्लॅटफॉर्म तिकीट. तर मी तुम्हाला अनरिझर्व म्हणजे अनारक्षित जनरल तिकीट काढून दाखवणार आहे. तर आपल्याला अनरिझर्व या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केल्यावर मित्रांनो, पुढे गेल्यावर अशा प्रकारचं इंटरफेस येईल आणि त्यावर तुम्हाला 2 ऑप्शन दिसतील. एक आउटसाइड स्टेशन आणि एक ॲट स्टेशन. जर तुम्ही घरी असाल तर आउटसाइड स्टेशन हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला कुठून ते कुठपर्यंत प्रवास करायचा आहे ते इथे टाकून घ्यायचं आहे. हे सर्व टाकून घेतल्यानंतर मित्रांनो, प्रोसीड टू बुक या ऑप्शनवरती क्लिक करून पुढे यायचं आहे. क्लिक केल्यानंतर मित्रांनो, इथं ट्रेन टाईपमध्ये तुम्हाला 3 ऑप्शन दिसतील. ट्रेन टाईपमध्ये तुम्ही कोणत्या प्रकारच्या रेलने प्रवास करणार आहात, एक्सप्रेस आहे की सुपरफास्ट आहे की पॅसेंजर ट्रेन आहे. मी पॅसेंजर ट्रेनचं तिकीट काढत आहे. तर इथं अदर या ऑप्शनवरती सिलेक्ट करायचं आहे. अदर या ऑप्शनवर सिलेक्ट करून ऑर्डिनरी या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर क्लिक केल्यानंतर तुम्ही किती जणांचा तिकीट काढणार आहात, म्हणजे किती वयस्कर आहेत आणि किती लहान मुले आहेत, हे सर्व टाकल्यानंतर खाली तिकिटाची रक्कम शो होईल. त्यानंतर बुक नाव या ऑप्शनवर क्लिक करून पुढे जायचं आहे. पुढे गेल्यानंतर मित्रांनो, 3 ऑप्शन येतील. पेमेंटचे ऑप्शन येतील 3. एक आहे आर वॉलेट, दुसरा आहे UPI आणि तिसरा आहे अदर पेमेंट मेथड. तर आपल्याला UPI हे ऑप्शन निवडायचं आहे. UPI ऑप्शन निवडल्यानंतर मित्रांनो, रिडायरेक्ट जे तुम्ही UPI ॲप सिलेक्ट केलं आहे ते ॲपवर रिडायरेक्ट होईल. त्यानंतर पेमेंट झाल्यावर तुम्हाला एक टेक्स्ट मेसेज येईल. मेसेज आल्यावर मित्रांनो, तुम्हाला रेल1 या ॲपवर होम बटनावरती जायचं आहे. होम बटनावरती गेल्यानंतर मित्रांनो, एकदम खाली माय बुकिंग या बटनावर क्लिक करून तुम्ही तुमचं बुक केलेलं तिकीट पाहू शकता. तिकिटावर एक QR कोड असतो मित्रांनो, ते महत्त्वाचा असतो. एकदम खाली यायचं आहे, ते QR कोड येईल. अशा प्रकारे मित्रांनो, तुम्ही पण घरी बसल्या रेल्वे तिकीट बुक करू शकता. तर मित्रहो, दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण रिझर्व्ड तिकीट कसं बुक करायचं आहे ते मी एक व्हिडिओ घेऊन येणार आहे. तर पुढचा व्हिडिओ बनवायचा की नाही
मला कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।